तर तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची चांगली स्थिती आहे, परंतु या ठिकाणी लोक पॅनिक होत असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आणि वाहन चालक आपल्या गरजेपेक्षा जास्त डिझेल खरेदी करून साठा करतोय। तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पेट्रोल पंप असोसिएशनने केलेला आहे। रिलायन्स आणि नायराचे पंप बंद असल्यामुळे बायोडिझेलची विक्री थांबल्यामुळे सरकारी कंपन्यांवरती ताण वाढलेला आहे। तर युद्धसदृश परिस्थितीमुळे लोकांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे लोकच साठा करून ठेवतात असं संघटनेतर्फे सांगण्यात येत आहे। नागरिकांनी पॅनिक न होता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। पेट्रोलचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठली टंचाई नाही। डिझेलची थोडी बहुत मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिझेलची टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु रोज या ठिकाणी आवक सरकारी तेल कंपन्यांकडून आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची टंचाई नाही आहे। परंतु लोकांची मागणी जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी थोडी बहुत टंचाई जाणवल्याचे दिसत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।